हॅलो, पुन्हा एक नवीन व्लॉग, ब्रँड न्यू व्लॉग चॅनलवर. तर हा आपला पहिला इंटरनॅशनल व्लॉग असेल चॅनल चालू केल्यापासून. आपण आलो आहोत अबुधाबीला. तर 5 दिवस आहोत अबुधाबीला. अबुधाबी फिरूया. दुबई मागे फिरून झाली 3 वर्ष. अबुधाबी फिरायला तेव्हा वेळ एवढा खास काही मिळाला नाही. तर निर्मयसाठी खास त्याची बड्डे ट्रिप म्हणून आम्ही इथे अबुधाबीला आलो आहे. इथे बरंच काही आहे फिरायला, खास करून लहान मुलांचे अट्रॅक्शन्स आहेत. फरारी वर्ल्ड आहे, वॉर्नर ब्रॉस आहे, सी वर्ल्ड आहे, ॲक्वा पार्क आहे, एमिरेट झू आहे. तर खास लहान मुलांसाठी म्हणून आपण आलोत. बघूया अबुधाबी, फिरूया कशी आहे, काय काय आहे बघायला, खायला प्यायला. फिरूया. पहाटे 4ची मुंबईवरनं फ्लाईट केली. अबुधाबीला यायचं म्हणजे ऑफकोर्स एतिहाडची फ्लाईट केली, त्यांचा नॅशनल कॅरियर जो आहे तो. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता एतिहाडचा. बोईंग ड्रीम लायनर 787. खूप छान सर्व्हिस आहे त्यांची. इनफॅक्ट नॉनस्टॉप फ्लाईट मुंबई टू अबुधाबी. आणि डायरेक्ट आम्ही इथे रिसॉर्टला आलो. सो वी आर स्टेईंग ॲट एमिरेट्स रिसॉर्ट झू. त्यांचा झू आहे, झूच्या आतमध्ये त्यांचा स्टे आहे. लहान मुलांसाठी खूप खास अट्रॅक्शन आहे त्यासाठी. सो स्टे बघून घेऊया क्विकली कसं आहे. झूची टूर करून घेऊया पहिली आणि मग चेक इन करूया. तर हे आहे त्यांचं मेन रिसेप्शन एरिया, एमिरेट्स झू पार्क रिसॉर्ट. आणि इथे समोर एन्क्लोजर्स आहेत ॲनिमल्सचे. या सगळ्या रूम्स आहेत आणि डायरेक्ट तुम्ही रूमच्या बाहेर पडले की डायरेक्ट ॲनिमल्स आहेत. तर हे एन्क्लोजर जे आहे ते इकडे हरणं आहेत, काही सांबार शिंगा आहेत, हरणं आहेत आणि समोर जिराफ आहेत. ब्रेकफास्ट झाला, चांगला होता. शाक्षुका एक प्रॉपर मिडल ईस्टर्न डिश जशी बनवली होती तशी इथे एक्सपेक्टेड आहे आणि ती होती. सो आता झू बघून घेऊया. 2-3 तास लागतील झू बघायला. बघूया कसा आहे झू. हे काका इथे खाऊ विकत आहेत प्राण्यांना भरवायला. तर इथे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत. हे लेट्यूस आहे क्या? लेट्यूसची लीव्ज आहेत आणि हे हा कसला तरी पाला पाचोळा आहे. सो यू कॅन बाय हिअर आणि तुम्ही सगळ्या ॲनिमल्सना इथे फीड करू शकतात. नकोय वाटतं त्याला. टाकायचं नाही शोना. ती लोक जोपर्यंत असं तोंड ओपन नाही ना करत आहे तोपर्यंत टाकायचं नाही. ओके, तो तुम्ही खाल्लं. दिसला वर 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 वर. Hello, good morning. Thank you. Hi, sir. Hello. We have a fish feeding per guest, supposed Yeah. to be. But I can give you as a whole family 35. 35 आहे. Yeah, you have. तो Okay, so you can put your hands inside with the food, हां. and they will. हे मी नाही देते बाबा. मी घाबरी इकडे. हाय, कुठे चालला तू? बुळबुळीत आहे, बुळबुळीत. असणारच फिश येते.
हा बघ नीमो. क्लाउनफिश. क्लाउनफिश. बघ हा बघ. हा बघ क्लाउनफिश बघ. अरे बापरे ते सगळेच आलेत. घ्या बाबांनो घ्या घ्या तू पण घे थोडं. तर इकडे जिराफ फिडिंग एरिया आहे. हे जिराफसाठी खायला घेतलं आहे आम्ही. काहीतरी 10 दिरहमचं होतं. आणि हा त्यांचा कॅफे आहे जिराफ थीम. तर तुम्ही इथे ब्रेकफास्ट किंवा काही खाऊ घेऊन बसू शकतात. आणि बाजूला एन्क्लोजरमधले जिराफ दिसतात. हे बघा इथे जिराफ. Oh my god, it's so huge. Wait, after finishing, give to big one. Nelly, come, feed him this one. Go give it to him, come on. Good. Take this one. Good, this one. Yeah. Okay. सो हा हिप्पो फिडिंग एरिया आहे. हिप्पोपॉटमस आहे इकडे. त्याच्यासाठी सुद्धा खाऊ घेतलं आहे आम्ही. आणि हे झू कीपर आहेत ते आता त्याला बोलवतील. नाही रॉजो काहीतरी नाव आहे. प्रचंड आळशी आहेत ते. केलंय म्हण. हा हे घे. हे घे घे त्याला खायला दे. ये त्याला दे. दे दे दे. भरपूर काय काय. टाकतो तू. हे घे त्याला टाक, दे. टाक. त्याला दे. टाक. अरे असं यार. नाही घे घे घे. ओके. बबी हे घे. हे बघ हे हे टाक दे. हे टाक. हे टाक. थांब थांब हे उघडलं राईट हँडने टाक. आरामात टाक. टाक बबी. तोंडात टाक त्याच्या. ओह नो. बबी तोंडात टाक स्वीट. ओके. हे घे. अय्या तुला खायला आला फास्ट. हे घे. थांब 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 थांब. डॅडा ह्याला उचल रे. हाय. ऊन खूप जास्त आहे. ऑलमोस्ट 12:30 झाले. झू अजून पूर्ण बघून झालेला नाही आहे. वाईल्ड लाईफ सेक्शन बाकी आहे. आय मीन ब्लॅक पॅन्थर आहे, लायन आहे, टायगर आहे, जॅकल आहे. तर हे बाकी आहे सेक्शन. तर आम्ही एनिवे इथे स्टे करणार आहे. तर इव्हनिंग टाईमला बघू. आता थोडी भूक पण लागली लंच. सो लंच जसं आपल्या इंडियामध्ये स्विगी झोमॅटो ॲप्स असतात तर इकडे UAEमध्ये एक करीम म्हणून ॲप आहे. तुम्ही जर आला तर तुम्हाला रेफरन्ससाठी. किंवा तलाबत म्हणून एक ॲप आहे. हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकीन. तर तिकडनं लंच ऑर्डर केलं आहे. सो तो रायडर आता घेऊन येईल. लंच करू, चेक इन करू रूमवर, पटकन रूम टूर करू आणि मग आराम करून संध्याकाळी पुन्हा झूला येऊया. रायडर आलं आहे. मॅकडीवरून मागवलं. सो हेच एक जवळ व्यवस्थित होतं आणि आपल्याला माहिती आहे की जेन्युइन आहे. सो तो बघा समोर वाट बघतोय. हां मॅकडॉनल्ड्स. थँक्यू. चला जेवायला. सो लंच झाला आमचा आणि आम्हाला आत्ता जस्ट चेक इनची की मिळाली आहे. पटकन रूम टूर करूया. सो जिकडे जिराफचं एन्क्लोजर आहे तिकडची आम्हाला त्यांनी एक अपग्रेड करून रूम दिली कारण आम्ही ते 2-3 दिवस राहतो आहे म्हणून. सो दे वर काइंड एनफ टू अपग्रेड अस. आय गेस इकडनं जिराफ दिसतो. सो दिस इज द रूम विच वी हॅव गॉट. रूम नंबर 219. इथे बाहेर असं सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इकडनं बघा समोर जिराफ. हाय. सो असं आहे. इथे एक छोटंसं डायनिंग टेबल आहे आणि एक किचनेट दिली आहे. मिनी कॉफी मशीन, 2 वॉटर बॉटल्स, हॉट वॉटर केटल, टी कॉफीचे ॲक्सेसरीज, एक मिनी फ्रिज आहे, एक अवन आहे आणि इथे आय गेस ते काही नाही आहे.
ओ इथे पण एक फ्रीज आहे. कटलरी नाही दिली त्यांनी. एक टी व्ही, सोफा अरेंजमेंट आणि हा एक रूम आहे इथे. आय गेस निर्मय झोपला म्हणून मी लाईट्स ऑफ ठेवलेत. त्याचं टी व्ही या विंडोच्या मागे बर्ड पार्क आहे. सो आपण नंतर ते ओपन करून चेक करूया. जिराफ थीम रूम आहे. अँड दिस इज द बाथरूम, वॉशरूम, पेअर ऑफ चप्पल्स, लॉकर, कबर्ड अँड द वॉशरूम. शॅम्पू, बाथ जेल, बॉडी लोशन, शॉवर एरिया. आणि ही होती आपली रूम टूर. मला संध्याकाळी भेटूया. उरलेलं झू कवर करून टाकूया आपण आणि बघूया मग रात्री काय प्लॅन करायचं ते. भेटू. हाय गाईज, दुपारची झोप झालेली आहे. आम्ही पुन्हा झू बघायला निघालो आता. जे ॲनिमल्स राहिलेत ते आपण एन्क्लोजर्स कवर करूया. आणि रूममधून बाहेर पडल्या पुन्हा जिराफ. भूक लागली आहे. ट्रॅव्हलिंगच्या झोपेतून आत्ता हल्ली नाही बनतो. गॉड, हॅलो. He's an emu. इकडनं बघ. हा बघ, इकडनं बघ, इकडनं बघ. जा पुढे जा. जा बघ बघ, त्याला जवळून बघ. दिसतोय तो होल आहे तिकडे. मी हात त्यातून तो काहीतरी टाकतायत खायला. ते बघ. अरे तो पण टायगर. अरे 3 टायगर्स आहेत तिघार. तो पण थर्ड वाला तिकडे बसलाय. सो हा रिसॉर्टचा पूल एरिया आहे. माहीत नाही आपल्याला किती वेळ मिळेल पूलमध्ये वगैरे यायला. आणि या पण रूम्स आहेत. या पूल फेसिंग रूम्स आहेत. संध्याकाळ झाली आहे. झू बघून परत आलो आहे आम्ही रूमवरती. आता काळोख पण झाला आहे. आता डिनर करू आणि मग बघू काही आजूबाजूला थोडं फिरायला आहे का. सो आम्ही डिनरला आलो आहे आता रिसॉर्टमध्येच. आय मीन हे जे एमिरेट्स पार्क झू आहे त्यांचाच फूड कोर्ट टाईप, कॅफेटेरिया टाईप आहे. सो तिकडेच खाऊ. काही 2-3 आउटलेट्स आहेत. एक पिझ्झा जॉईंट आहे, एक परोटा किंवा बर्गर टाईप आहे. तिकडेच डिनर करू. हा एक जॉईंट आहे इकडे, तिचं नाव पायरमिझा आहे. आणि दिस इज द पिझ्झा आउटलेट. सो डिनर करू. डे 1 एंड्स ओव्हर हिअर. आपण व्लॉग कंटिन्यू करूया डे 2ला. उद्या जाणार आहोत आपण सकाळी अक्वेरियम बघायला, सी वर्ल्ड. आणि संध्याकाळी जर टाईम परमिट्स देन विल गो टू फरारी पार्क, फरारी वर्ल्ड जे आहे ते. टिल देन डे 1. थँक्यू, बाय बाय, कीप वॉचिंग. हाय गाईज, गुड मॉर्निंग. दिवस दुसरा अबुधाबीमध्ये. आता जस्ट रेडी झालो आणि ब्रेकफास्ट करून निघूया सी वर्ल्ड अक्वेरियम बघायला. हे खूप मोठं अक्वेरियम आहे असं ही लोक क्लेम करतात. म्हणजे एशियाज लार्जेस्ट अक्वेरियम. तर बघूया, खूप फुल डे जाईल ऑलमोस्ट. आणि जर वेळ उरला तर आपण फरारी वर्ल्डला जाऊया. रन.
सो आमचा फुल इंग्लिश ब्रेकफास्ट आला आहे. हॅश ब्राऊन, स्क्रॅम्बल्ड एग सॉसेजेस, चिकन हॅम, पोक सॉसेज, ब्लॅक बीन्स आणि ब्रेड प्लॅटर. बड्डेला ना तो 4 ह्याचा ॲल्युमिनियम फॉइलचा बलून आणलेला, तो फुलवलेला असा 4 लावलेला लटकवलेला आणि ते अजून काहीतरी थीमचे बलून्स सजवलेले. सो फायनली आम्ही सी वर्ल्डला आलो आहे. आता एंटर करूया आपण. आज परत शाळेची पिकनिक आहे इकडे. बघी तो शार्क अटॅच झालेला. No standing on the ledge. इथे खाली आहे, खाली आहे. नॉट स्टँडिंग ऑन द एज ते बोलले काका. हा हात लावायचा तुला. Like this, like this. सो तिकीट्स आम्ही अजून ऑलरेडी काढून ठेवले होते. अबुधाबी पास म्हणून येतो. त्या पासमध्ये तुम्हाला खूप डिस्काउंटेड आणि काही कॉम्प्लिमेंटरी तिकीट्स मिळतात. त्या पासमध्ये तुम्ही 3 किंवा 4 जे इथे इकडचे पार्क्स आहेत ते तुम्ही फिरू शकतात. सो आयदर वॉर्नर ब्रॉस, फरारी वर्ल्ड, सी वर्ल्ड, वॉटर पार्क ऑप्शन असतो. तुम्हाला जे हवं ते तुम्ही फिरा. 4-5 डेजमध्ये कवर करा. असा एक कॉम्प्लिमेंटरी पास येतो. त्या पासची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेल. सो आपण आता पहिलं पोलार ओशनला चाललो आहे. तो सेक्शन कवर करूया. पाणी उडलं. खाली बघ. खाली बसून बघ किती मस्त आहे. Okay, buddy, turn around, look here, buddy. Big boy, look at you, puppy, smile. इकडे आतमध्ये प्रत्येक सेक्शनला रेस्टॉरंटसुद्धा आहेत. काही कॅफेज आहेत. कॉम्बो मील्स अवेलेबल आहेत. सो कोणाला लंच करायचं असेल, भूक लागली असेल, ड्रिंक्स हवे असतील, सो दे हॅव मेड अरेंजमेंट्स फॉर दॅट. Smiling. Oh, you want to take a photo with me? There's a mermaid there, sir. Yeah, the video is on. Oh, okay. Hello. Okay, look behind you, look behind you. See there. The mermaid. Say hi, mermaid. Hello, mermaid. There's a fish that actually looks like a mermaid. Look. Wow, backflips in the water. Can you do that, sir? Can you do that? सो आम्ही आता सी लायनचा शो बघायला चाललो आहे ॲम्फी थिएटरला, रॉकी पॉईंट सेक्शनला. 1 o'clockचा सी लायनचा शो आहे. बरीच गर्दी गेली आहे पुढे, कारण स्कूलच्या पिकनिक्स वगैरे पण आहेत. सो पटपट पुढे जाऊन एक जागा सिक्युअर करायची. सो आम्हाला लकीली एक पुढची सीट मिळाली आहे.
मस्त होता. आता आम्ही पटकन लंच केलं आणि 2:30 वाजता दुपारी अजून एक शो आहे, डॉल्फिन शो. तर हा शो बघण्यासारखा असतो. ऑलरेडी इथे सिटिंग अरेंजमेंट भरायला आलेली आहे. हे ट्रॉपिकल आयलंड पार्टमध्ये इथे डॉल्फिन दिसत आहेत, म्हणजे स्कुबा डायव्हर्स आहेत आणि त्यांचं ॲम्फी थिएटर सिटिंग आहे. तर पटकन जाऊन जागा पकडूया आणि डॉल्फिन शो बघूया. And I would like to ask you a few questions. Then, do you promise to be curious? Do you promise to stay curious? Yes. And do you promise to play every day? डॉल्फिन शो खूप छान होता, एकदम वसूल होता. आता आपण चाललो आहे मायक्रो ओशनला. सो इकडे मोस्टली राईड्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत किड्सपासून ॲडल्टसाठी. काही इनबिल्ट इनडोअर रोलर कोस्टर्स आहेत. मागे रोलर कोस्टरची राईड मस्त होती. सॅडली त्यांनी कॅमेरा काढून घेतला म्हणून शूट नाही करता आलं. सो आम्ही आता चाललो आहे एंडलेस ओशनला. सो सी वर्ल्ड बघून झालेलं आहे. आम्ही सकाळी 11 वाजता आलो आणि ऑलमोस्ट आत्ता 4 वाजलेत. सो अजून 3 तास आहेत. 7 वाजता फरारी वर्ल्ड बंद होतं. सो आपण तिथे पण जायला बघूया. एक फ्री शटल बस जाते सी वर्ल्ड टू फरारी वर्ल्ड. इथे गाईड करतील तुम्ही जर इथे आलात तर एक्झिटला. तर ती शटल बस पकडून आपण फरारी वर्ल्डला जाऊया. सो हा आहे फॉर्म्युला रॉसा, जगातला सगळ्यात फास्टेस्ट रोलर कोस्टर. सो हे त्यांचं मर्चंडाईज स्टोर आहे, फरारीचं ऑफिशियल. इथे कॅप्स, टी शर्ट्स, जॅकेट्स सगळे अवेलेबल आहे. हे बघ इकडे इकडे. हे हां नीट टर्न कर. सो हे सिम्युलेटर्स आहेत इकडे F1चे, यास मरीना सर्किटचे. अबुधाबीचा जो फॉर्म्युला ट्रॅक आहे तो सेम इथे सिम्युलेट केलेला आहे. मी जस्ट खेळलो, खूप छान एक्सपिरियन्स होता. ते वरती चॅम्पियनशिप चालू आहे मुलांची.
सो आम्ही इथे एक फोटो सेशन केलं. फरारीमध्ये त्यांनी बसायला दिला आम्हाला आणि तो एक प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये फोटो मिळतो जो असा असतो. आणि त्याची एक सॉफ्ट कॉपी पण मिळते. इथे एक्झॅक्टला मर्चंडाईज स्टोअरमध्ये आहे ही फॅसिलिटी, सो तुम्ही पण ट्राय करू शकता. फरारी वर्ल्ड झालं बघून 2-3 तासामध्ये झालं. खूप मस्त आहे, ॲक्टिव्हिटीज छान आहेत, थ्रिलिंग आहेत, एक्साइटिंग आहेत. सो आता आपण इथे फरारी वर्ल्डच्या बाजूला एक यास मॉल आहे, तिथे डिनर करू आणि डिनर करून मग डे एंड करूया. सो आम्ही आता मॉलमध्ये डिनर केला आणि डे 2 इथे एंड करतो. हा व्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूया. उद्या कुठे जायचं ते सकाळी फिगर आउट करूया. अजून 1-2 पार्क्स बघायचे बाकी आहेत, त्यासाठी तोपर्यंत सायनिंग ऑफ डे 2. बाय बाय, स्टे ट्यून्ड. हाय गाईज, दिवस 3 अबुधाबीमध्ये. आता सकाळी ब्रेकफास्ट करायला चाललो आहे हॉटेलच्याच रेस्टॉरंटला. आणि मग आज आम्ही ठरवलं आहे की वॉर्नर ब्रॉस बघायचं. वॉर्नर ब्रॉस स्टुडिओ जो आहे अबुधाबीमध्ये, त्यात पण ऑलमोस्ट फुल डे जाईल. आणि संध्याकाळी जर वेळ उरला तर आपण यास मरीना सर्किटला जाऊ गो कार्टिंगसाठी, जे फॉर्म्युला 1चं आहे तिकडे जाऊ गो कार्टिंग करायला. सो ब्रेकफास्ट करूया आणि वॉर्नर ब्रॉससाठी निघूया. हे झूचं रिसॉर्ट असल्यामुळे इथे तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर करताना तुमच्या आजूबाजूला प्राणी येऊ शकतात. तर हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. हे बघा, हे लांडोर आहे. मी इथे बसणार होतो ब्रेकफास्ट करायला आणि इथे बाजूला येऊन बसलं आहे. सो आज आपण अरेबिक ब्रेकफास्ट ट्राय करणार आहे. हा अरेबिक ब्रेड आहे, शाक्षुका, लबना, ह्याला फौल म्हणतात. आय गेस हे पल्सेस आहे. ही सलाड आहे आणि ही चीज प्लॅटर आहे. सुपर ना. तिने मला शेपटी दाखवलं. गो सिट. 22 त्यांच्या ह्याची हायवेजची नावं. सो आम्ही फायनली पोचलो आहे वॉर्नर ब्रॉस स्टुडिओजला. खूप मोठा आहे, इथे सुद्धा 3-4 तास लागू शकतात बघायला आपल्याला. आता आपण तिकीट्स आपलं ऑलरेडी आहे, यास पास आहे. एंट्री करूया, बघूया कसं आहे वॉर्नर ब्रॉस. हा मेन एंट्रन्स आहे यांचा. इथे तिकीट स्कॅन झाले आणि हा त्यांचा मेन डोम आहे. इथे वॉर्नर ब्रॉसचा लोगो आहे. तुम्ही इथे पैसे देऊन एक तुमचा फोटोशूट पण करू शकतात. 2-3 मर्चंडाईज स्टोर आहेत स्टार्टिंगलाच. ते समोर एक स्टोर आहे, ते बग्स बनी रिलेटेड आहे. हे ट्विटी रिलेटेड आहे. हे सगळी लहानपणची कार्टून्स आहेत, मला नक्की माहिती असेल. आणि हा त्यांचा मेन अरिना आहे. एक एक करून आपण त्यांचं प्रेझेंटेशन्स बघूया. हे वरचं स्काय जे आहे ते एकदम रिअलिस्टिक वाटतं आहे. हे स्कूबीडूचं हाऊस आहे, स्कूबीडू लहानपणीचं कार्टून. आणि त्यांची व्हॅन पण बनवली होती.
life's work, but sadly, I have to close. सो आम्ही इथे एक रेस्टॉरंटला आलो आहे पार्कच्या आतमध्ये. फ्लिनस्टोनचा जो सेक्शन आहे तिथे एक रेस्टॉरंट कॅफे आहे. सो आम्ही लंचला आलो आहे. बर्गर आणि मिल्कशेक. ही लोकं तोपर्यंत लंच करतात तोपर्यंत मी चाललो एका रोलर कोस्टरला. खूप डेंजरस आहे तो. वाकडा तिकडा आडवा तिडवा काय तर चालू. हा सगळा सेक्शन फ्लिनस्टोनचा आहे. तिथे पण एक फॅमिली राईड आहे, पाण्यातून जाते, ती पण करू आपण नंतर. आणि हा समोरचा रोलर कोस्टर आहे, त्याचं नाव आहे फास्ट अँड फ्युरियसच्या जागी फरियस. सो इथे मी जातो. ती लोकं मला अलाव करणार नाही कॅमेरा घेऊन, ते सगळं बाहेर ठेवावं लागेल. सो बघूया, एक्सपिरियन्स करूया थ्रिल रोलर कोस्टरची. इंडोर कोस्टर. लाईन आहे 10-15 मिनिट्सची. सो वी हॅव टू वेट इन द क्यू आणि मग तिथून जावं लागेल आपल्याला. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. जाम मजा आली एकदम. Switch it on again, switch it on. सो आपण आता कार्टून सेक्शन कवर केला आणि आपण आता इथे ॲडव्हेंचर सेक्शनला आलो आहे, जे ॲक्शन हिरोज आहेत. गॉथम सिटी आहे ही बॅटमॅनची, ह्याची बॅट मोबिल आहे. तर इथे सगळे ॲक्शन कॅरेक्टर्स, वंडर वुमन, सुपरमॅन, बॅटमॅन यांचा अरीना आहे इकडे. सो ही जी डेंजरस राईड तुम्ही आत्ता बघितली, गोल गोल फिरणारी वरती येते, तर तिकडे चाललो आहे मी आता. राईड जबरदस्त होती, एकदम थ्रिलिंग होती. आपण आता अजून एका सेक्शनमध्ये आलो आहे सेम ॲक्शन कॅरेक्टर्सच्या. हे बघा, हॉल ऑफ जस्टिस. पोज पोज. सो असा होता वॉर्नर ब्रॉस स्टुडिओज. हा अवॉर्ड विनिंग त्यांचा अम्युजमेंट पार्क आहे. इनफॅक्ट सगळेच पार्क त्यांचे अवॉर्ड विनिंग आहेत, एकदम आगळे वेगळे आहेत. सो आता संध्याकाळचे 7 झालेत. आपण यस मरीना सर्किट जे आहे गो कार्टिंगचं, तिकडे जाऊन बघूया. ते मोस्टली 9 वाजता बंद होतं, बट ट्राय करूया. सो असा होता वॉर्नर ब्रॉस स्टुडिओज. हा अवॉर्ड विनिंग त्यांचा अम्युजमेंट पार्क आहे. इनफॅक्ट सगळेच पार्क त्यांचे अवॉर्ड विनिंग आहेत, एकदम आगळे वेगळे आहेत. सो आता संध्याकाळचे 7 झालेत. आपण यस मरीना सर्किट जे आहे गो कार्टिंगचं, तिकडे जाऊन बघूया. ते मोस्टली 9 वाजता बंद होतं, बट ट्राय करूया. टॅक्सी बघूया आणि तिकडे जाऊया. कार्टिंग झोनसाठी आम्ही गेलो होतो, पण तिकडे त्यांचं चॅम्पियनशिप चालू आहे. आय मीन फॉर्म्युला 1 किंवा कार्टिंग रेसिंगची. त्यामुळे
जनरल व्हिजिटर्सना ती ॲक्टिव्हिटी करायला त्यांनी अलाव नाही केलं. ते बोलले उद्या किंवा परवा या, म्हणून उद्या आम्हाला वेळ नाही. सो आम्ही तिकडून डिरेक्टली हॉटेलवरती आलो. सो नाव डे 3 इथेच एंड करतो. डिनर करू. ऑर्डर केलं आहे ॲपवरून जेवण, त्याची ऑर्डर घेऊ आणि मग डिनर करून उद्या कंटिन्यू करूया. उद्याचं शेड्यूल काय ते उद्या सकाळीच सांगतो. उद्या पण एक काहीतरी स्पेशल आहे. सो भेटू मग उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट. हाय गाईज, गुड मॉर्निंग. दिवस 4 अबुधाबीमध्ये. आम्ही पार्क झू रिसॉर्ट ज्या इकडनं चेकआउट केलं आहे आणि 1 नाईटचा अजून एक स्टे आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. सो रिक्सॉस, ॲकॉर हॉटेलचं रिक्सॉस म्हणून एक प्रीमियम हॉटेल आहे अबुधाबीमध्ये. जसं दुबईमध्ये ॲटलांटिस आहे तसं अबुधाबीचा रिक्सॉस म्हणून आहे मरीना बीचवर. सो वी आर गोइंग टू स्टे ओव्हर देअर फॉर 1 नाईट. एक लक्झुरियस प्रीमियम ब्रँड आहे त्यांचा. अकॉर मेंबर्सचा आम्ही मेंबर्स आहोत. सो आम्हाला खूप डिस्काउंटेड रेट्समध्ये ते मिळाले. सो कॅब करूया, चेकआउट करूया आणि तिकडचा रिक्सॉस बीच रिसॉर्ट एक्सप्लोर करूया. सो हे समोरचं हॉटेल आहे रिक्सॉस मरीना अबुधाबी. इथे चाललो आहे आपण आता स्टेला. आर यू गाईज एक्साइटेड? सो आम्ही जस्ट उतरलो आता आणि या इनफॅक्ट कस्टमर्सच्या कार्स आहेत. दुबईचे जे रेसिडेंट्स आहेत अबुधाबीचे त्यांच्या कार्स आहेत त्या इथे पार्क केल्या आहेत. बाकी अबुधाबी दुबईमध्ये गाड्यांचं तुम्ही बोलूच नका, अशा गाड्या आपल्याला दिसणारच नाहीत. सो दिस इज देअर लॉबी. चेक इन करूया आणि मग रूम टूर, हॉटेल टूर जे काय आहे ते उद्यापर्यंत आहोत आपण. पटकन चेक इन करून घेऊया फॉर्मॅलिटीज करून आणि मग आपण एक टूर करूया. सो चेक इनची प्रोसेस झाली आहे आता, फॉर्मॅलिटीज, आणि एक हाफ ॲन आवरमध्ये रूमची की मिळेल कारण आम्ही लवकर आलो होतो. सो तोपर्यंत थोडंसं लंच करून घेऊ. लंचच्या नावाखाली पेस्ट्रीज चालू आहेत आणि दे वर ग्लॅड इनफ टू ऑफर अ स्मॉल टॉय. कॅमल जो त्यांचा नॅशनल ॲनिमल आहे ते रिक्सॉस, आणि दे आर प्लेइंग लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स ओव्हर हिअर. व्हेरी नाईस. आणि हा समोर त्यांचा बीच एरिया आहे, पूल, बीच, एव्हरीथिंग, जो आपण आरामात संध्याकाळी एक्सप्लोअर करूया ऊन गेल्यावरती. टेम्परेचर सध्या खूप हॉट आहेत. आय मीन 37-38 डिग्री सेल्सिअस येत आहे. खूप गरमी आहे. तर थोडंसं कूल झाल्यानंतर मग आपण बाहेरचा पोर्शन एक्सप्लोअर करूया. सो आपल्याला जस्ट रूम मिळाली आहे 9th फ्लोअरला, 902. टोटल 38 फ्लोअर्सचं हॉटेल आहे. सिटी व्ह्यू आपल्याला मिळालं आहे जसं बुक केला तसं, आणि दे वर काइंड इनफ टू अपग्रेड अस ऑल्सो. सो पटकन एक रूम टूर करूया. सो अशी रूम आहे. टी व्ही, ते ड्रॉवर्स आहेत, या साईडला कबर्ड्स आहेत. हे लगेज स्टेशन आहे. हे सुद्धा
कबर्ड्स लॉकर, इथे सुद्धा एक मेन कबर्ड आहे. एक वर्क स्टेशन आहे इथे. आणि मिनी कॉफी टेबल. सो टी, कॉफी, हॉट केटल. दिस इज अ कॉफी मेकर. कप अँड सॉसर्स आहेत आणि हा व्ह्यू आहे. सो हे एंटायर त्यांचं हॉटेलच आहे. समोर पण त्यांचं हॉटेल आहे. हा गार्डन एरिया, ही मेन लॉबी जिकडनं आपण एंटर केलं. हे आय गेस त्यांचे सोलार पॅनल्स आहेत. आणि ही एंटायर अबुधाबी सिटी. पॉटी करते. आणि सो दिस इज द वॉशरूम एरिया. देर इज अ बाथटब, शॉवर एरिया आणि एक कमोड आणि बेडेड. सो अशी होती आपली रूम टूर. थोडा वेळ रेस्ट करूया आणि मग हॉटेल फिरायला जाऊया. पूल आहे, स्विमिंग पूलला जाऊया. आणि मेन म्हणजे बीच आहे, प्रायव्हेट बीच. सो प्रायव्हेट बीचला पण जाऊया, एन्जॉय करूया आजचा दिवस. सो आम्ही आता बीच आणि पूलला जायला निघालो आहे. आणि हे बघ आहे मागे हॉटेलचं एक्सटिरियर. कुठे चाललायस तू आता? कुठे? बीचवर. कम लेट्स गो. It's from this side. They show the arrow. So हा त्यांचा स्विमिंग पूल आहे. किड्स आणि ॲडल्ट्स खूप गर्दी आहे. सगळे फॉरेनर्स आहेत भरपूर. आणि हा इकडनं प्रायव्हेट बीच ॲक्सेस. पूर्ण 38 फ्लोअर्सचं हॉटेल आहे. आम्ही इथे 9th फ्लोअरला राहतो. Keep it in the rack and come here. What are you doing? ती पण लाट आली. बस आता पुढे जा, पुढे जा, लवकर जा, लवकर जा, लवकर जा. हा जा, जा पुढे जा. कमॉन, कमॉन. बीच सेशन झाला आमचा. ऑलमोस्ट 1.5-2 तास होतो. खूप छान आहे इकडचं पाणी आणि एकदम काम वॉटर्स आहेत. अरेबिक ओशन. आता पूलला जायला काय एवढा वेळ नाही आहे आम्हाला. मे बी उद्या सकाळी वगैरे गेलो तर बघू पूलला. हे मागे जे हॉटेलचं स्ट्रक्चर आहे हे सेम पाम ॲटलांटिससारखं आहे. आणि त्यांची लेवलसुद्धा तेवढीच आहे. सिमिलरली पाम ॲटलांटिससारखं दिसतं सेम. चला आता पुन्हा रूमवर. मग बघूया काय एक्सप्लोअर करायचं असेल तर हॉटेलमध्ये. सो आम्हाला एक छोटासा बड्डेचा केक दिला आहे निर्माच्या बड्डेसाठी. बट त्यांनी चुकून माझं नाव लिहिलं आहे हॅपी बड्डे म्हणून. सो आम्ही आता केक कट करू. आणि या साईडला इथे सनसेट पण होतो आहे. हा समोर जो अख्खा आहे ना, हा एवढा पोर्शन, हा मरीना मॉल आहे. सो दिस इज वन ऑफ द लार्जेस्ट मॉल्स इन अबुधाबी. सो मे बी उद्या चेकआउटनंतर आपल्या फ्लाईटच्या मध्ये वेळ असेल तेव्हा आपण इथे मॉलला व्हिजिट करू. आम्ही जस्ट इन रूम डायनिंग मागवलेलं. तो अनलाईक अदर हॉटेल्स त्या लोकांनी फुल रेस्टॉरंटसारखा सेटअप करून दिला टेबलचा. सो वी हॅव ऑर्डर्ड सम चिकन रॅप. ऑर्किड्स. No, we have not ordered orchid. It came free. This is white sauce pasta, mushroom and veggies. आणि पूर्ण असं सेटअप करून दिलं त्यांनी रूममध्ये.
सो दिस इज अ रिअली गुड आयडिया. सनसेट झाला आहे आणि इथे लाईट्स लागलेत हॉटेलला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर निर्माय, हॅपी बर्थडे टू यू. से थँक्यू कॅमेरामध्ये, थँक्यू बोल. कसं आहे केक? ओके फाईन, नेव्हर माइंड. सो आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं. वी आर नाव हेडिंग टू किड्स क्लब. किड्स प्ले एरिया आहे, तिकडे जाऊन बघूया. या साईडला इकडनं बाहेर जायचं. हां तिकडे समोर आहे. हा किड्स प्ले एरिया आहे. फुल धुमाकूळ चालू आहे लहान मुलांचा. हे एव्हरी वीकेंड असतं असं त्यांचं म्हणणं आहे इथे. कम कम, तू पण जा जा. लहान मुलांना खेळताना काही लागलं वगैरे तर त्या लोकांनी इथे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे. जसं वॉटर, 3 प्रकारचे ज्यूस आहेत इथे. स्ट्रॉबेरी, ये कौन सा आहे? ऑरेंज अँड इट्स चॉकलेट मिल्क. सो त्यांची पण सोय केली आहे लहान मुलांची. खूप छान हॉस्पिटॅलिटी आणि सर्व्हिस आहे त्यांची. ही लोकं खेळत आहेत तोपर्यंत आपण डिनरचा जो बुफे आहे हे त्यांची USP आहे या रेस्टॉरंटची, या हॉटेलची. तर तो बुफे आपण कवर करून घेऊया, जेवायला नंतर जाऊ आम्ही. सो खूप मोठा बुफे असतो, खूप ह्यूज स्प्रेड असतो त्यांचा. सो पटकन कवर करूया, बघून घेऊया कसं आहे ते. सो हे त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे टेरामेल बुफेचं. आणि एक पटकन टूर करूया. स्टार्टिंगलाच आईस्क्रीम कॉर्नर ठेवलं आहे. अँड दिस इज द ब्रेड सेक्शन. It's a lot of variety of breads. सगळ्या प्रकारचे ब्रेड्स ठेवलेत त्यांनी. आणि इथे कट फ्रूट्स आहेत. हा त्यांचा डेझर्ट सेक्शन आहे. केक्स, पेस्ट्री, पॅनाकोटा. हा बकलावा आहे. ही त्यांची एक डिश आहे फेमस मिडल ईस्टर्न. हे सुद्धा फ्रेश फ्रूट्स आहेत बट हे कट नाही आहेत, हे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. रेड वेल्वेट केक, अगेन बकलावा. दिस चॉकलेट फाउंटेन. नेक्स्ट सेक्शनला जाऊया. हा वाव, हा खूप युनिक सेक्शन आहे. हा लाईव्ह ग्रिल आहे. तर दिस इज अ मिक्स सी फूड. इकडनं तुम्ही रॉ फिश, हे जे काय आहे क्रॅब्स आहेत, रेड क्रॅब्स आहेत, क्रॅब्स उचलायचे आणि आज पर तुमच्या कस्टमायझेशनप्रमाणे ते तुम्हाला लाईव्ह बनवून देणार. बटर गार्लिक, तंदुरी, रोस्टेड. दिस इज सुशी. अँड दिस इज अगेन रॉ कोल्ड मीट्स. सॅल्मन आहे, अटलांटिक सॅल्मन विथ श्रिम्प, वसाबी. इथे अजून 3-4 प्रकारच्या सुशी आहेत. हा त्यांचा डायनिंग एरिया आहे, सिटिंग. पुढे जाऊया. ओके, इथे तरी व्हेज भाजी आहे, व्हेज कॅसरोल. दिस इज एरिस्ट, मीट बॉल्स, रोस्टेड सी बाग. सी बाग एक फिश आहे. दिस इज रोस्टेड सी बाग. हे बीफ आहे, आपल्या कामाचं नाही. ही चक्क वाटाण्याची भाजी आहे. ग्रीन पीस चिवलेलं आहे. वाटाणा बटाटा रस्सा. ह्याच्यामध्ये थोडं इंडियन जेवण दिसतं आहे. दिस इज दाल मखनी, शाही बैंगन, महागडं वांग,
शाही बेंगन, बटर चिकन, यात आहे मॅश पोटॅटोज, हे बीफचं सूप आहे, सिझनिंग्स आहेत आणि इथे तरहाना सूप आहे. मी पण पहिल्यांदा ऐकलं आहे. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट सेक्शन. हा लाईव्ह काउंटर दिसतोय मला, सो यू कॅन मेक लाईव्ह. हे ते शेफ बनवत आहेत. हाय शेफ. सो दिस इज अ पास्ता सेक्शन. वी हॅव अ चॉईस ऑफ पास्ता, स्पॅगेटी, फिजिली अँड पेने. आणि सॉसेसचा पण चॉईस आहे. वेजीज आहेत, यू कॅन ॲड अँड कस्टमाइज एज पर युअरसेल्फ. हे पास्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा अजून एक सेक्शन आहे चीजचं. वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत. चेडर आहे, एमेंथल आहे. सो मी जास्त डिस्टर्ब करत नाही कारण ते लोक ऑलरेडी घेत आहेत. सलाड्स आहेत वेगवेगळ्या, मेडिटेरियन इंटरनॅशनल सलाड्स आहेत. सो दॅट इज ओके, लेट देम हॅव. नेक्स्ट आपण जाऊया. ओके, लोकांचा आवडता बार सेक्शन, अनलिमिटेड. बुफेमध्ये इन्क्लुडेड आहे अनलिमिटेड. ओके, बाहेर आय गेस इथून जायचं. मीच चुकलो मगाशी, इथून बाहेर जायचं. लाईव्ह बार्बेक्यू अँड फाईड. सो हा त्यांचा आउटडोर सिटिंग आहे. बरीच लोक बाहेर बसले आहेत. इकडे हे अगेन कोल्ड सलाड आहे, रॉ मीटची. आणि हे डोनर आहे, जर्मनीचं फेमस डोनर कबाब. अर्थात एक प्रकारचा शॉर्माच असतो. हा बघा, सेम शॉर्मा जो बनवतो. इथे फ्लॅट ब्रेड्स आहेत, चीज गार्लिक ब्रेड फ्लॅट ब्रेड्स. लाईव्ह पिझ्झा काउंटर आहे. नेक्स्ट सेक्शन हा अख्खा तंदूर आणि ग्रिलचा सेक्शन आहे. सो यात पण खूप जास्त व्हरायटी आहे. सो यू हॅव सी बॅस, प्रॉन्स आणि सॅल्मन. हे पण या लोकांनी इथे लॅम्ब स्कीवर ठेवले आहेत. हे लॅम्ब आहे, दिस इज मशरूम फॉर व्हेज. अगेन लॅम्ब, स्ट्रिपोलिन आणि हे अडाना कबाब. तर लाईव्ह तंदूर चालू आहे. चिकन थाईज, हे पिकल आहे, स्ट्रिपोलिन. दिस इज अगेन लॅम्ब, सॅल्मन ग्रिल केलेला, प्रॉन्स, सी बास. खूप छान फ्लेवर्स आणि खूप वास छान येतो इथे. लाईव्ह ग्रिल करतायत शेफ इथे. स्मोकी फ्लेवर येतो आहे छान. तर असा हा बुफेचा व्हाईट स्प्रेड होता. आता थोड्या वेळाने तर बघूनच भूक लागायला लागली आहे. बट आत्ताशी लिटरली 7:30 झालेत. सो एक 9 वाजेपर्यंत आपण डिनर करायला जाऊ आणि मग बघूया. परत बीचवर जायचं तर बीचवर जाऊ. आता साइन ऑफ करू आजचा दिवस. ओके, बघूया. रात्रीची लाईटिंग बघा हॉटेलला, खूप मस्त आहे. हे पर्लचं युनिक स्ट्रक्चर बनवलं आहे. खूप लोकांना माहिती नाही की अबुधाबी फेमस आहे पर्ल्ससाठी, मोतीसाठी. पण आम्हाला एकही शॉप सापडलं नाही. सो नो आयडिया. सो आम्ही डिनरला आलो आहे आणि सगळं नॉनव्हेजच घेतलं आहे. चिकन, लॅम्ब, मटन, हां कोलंबिया, दिस इज प्रॉन्स, दिस इज आर्टिक सॅल्मन, दिस इज क्रॅब आणि अजून पण बरंच काही येतं आहे. सो आर यू हॅपी? या, ग्रेट. सो आता पटकन डिनर करून घेतो आणि मग मोस्टली हा दिवस साइन ऑफ करू. उद्या बघूया काय करायचं. ही बघा, ही मालवणी बाई 2 हातांनी खेकडे सोलते अबुधाबीमध्ये. हाऊज अ क्रॅब? डिड यू लाईक इट? इट्स व्हेरी नाईस राईट? बोल जोरात. हां हाय गाईज. ठीक आहे ठीक आहे. सो आमचा डिनर झालेला आहे आता आणि उद्या आपला शेवटचा दिवस आहे अबुधाबीमध्ये. रात्रीची फ्लाईट आहे. एक 12पर्यंत चेकआउट करूया आणि यस मरीना मॉल जो आहे इकडचा सगळ्यात मोठा मॉल, तिथे टाईम स्पेंड करूया. वेळ मारायची आहे फक्त मॉलमध्ये जाऊन
शॉपिंग वगैरे काय माहिती नाही, बट नुसती वेळ मारायची आहे फ्लाईटपर्यंत. सो आत्ताचा दिवस साईन ऑफ करतो आहे, उद्या सकाळी कंटिन्यू करूया. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. हाय गाईज, दिवस 5वा अबुधाबीमध्ये आणि शेवटचा दिवस. आज चेकआउट करायचं आहे आपल्याला. तर आपण आता ब्रेकफास्ट करून घेऊया आणि एक 12 वाजता चेकआउट आहे. ब्रेकफास्टचा स्प्रेड बघून घेऊया. सेम ठिकाणी आहे जिथे आपण काल डिनर केलं होतं काल रात्री. हा जो सेम एरिया आहे. आणि आज आपल्याला स्विमिंग पूलला पण जायचं आहे, ते सुद्धा ॲक्टिव्हिटी बाकी आहे. सो ब्रेकफास्ट बघून घेऊया पटकन. इथे सगळे 99% इंटरनॅशनल टुरिस्ट आहेत. मला एक पण इंडियन दिसला नाही अपार्ट फ्रॉम अस. दिस इज अ लाईव्ह ऑमलेट काउंटर. सो हे सुद्धा लाईव्ह एग स्टेशन आहे. इथे शेफ लाईव्ह एग बनवतात. एग्स ॲज पर युअर चॉईस. हे ग्रिल्ड चीज आहे. हे हॅश ब्राऊन, हे ब्रेड, हे बेकन आहे, बेकन. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत. हे लिटरली इंटरनॅशनल सिलेक्शन आहे चीजचं सगळं. आणि दिस इज अगेन अ सलाड सेक्शन. इथे गर्दी असल्यामुळे परत मी जात नाही. हे फिश आहे. हा ट्राऊट फिश आहे, ट्राऊट, स्मोक ट्राऊट. दिस बीफ, टर्की, चिकन हॅम अँड दॅट इज स्मोक्ड मॅकरेल, बांगडा, ज्याला आपण बांगडा म्हणतो तो आहे. आणि इकडे बेकरी सिलेक्शन आहे. बकलावा ठेवला आहे खायला, ह्याचा टर्किश बकलावा, वॉफल, पॅनकेक्स. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे हे मिल्क आहेत. कॅमल मिल्क, लो फॅट मिल्क, फुल फॅट मिल्क, हॉट फुल फॅट मिल्क. ओके. आणि सिरियल्स आहेत, केलॉग्स टाईप. आणि आय गेस इकडे बॉइल्ड एग, स्क्रॅम्बल्ड एग, मीन म्हणजे अंड्याची भुर्जी, व्हेरी नाईस. हे चिकन सॉसेज, हे तर आवडीचं आहे आपल्याला, ट्राय केलं पाहिजे. इथे रोस्टेड पोटॅटो आणि त्यात फ्राईड राईस. इथे बेक्ड बीन्स आहेत, स्टीम्ड वेजीज. आणि इथे आलू पराठा आणि मिक्स व्हेज काही. हे टिपिकल इंडियन स्टाईल आहे. एकच काउंटर आहे आपल्याचं. सो आपण सगळं इंटरनॅशनल क्युझिन ट्राय करूया काय काय आहे ते, कारण बाहेर असं व्हरायटी मिळते बघायला. हे अगेन ओके, इथे गर्दी आहे. ओ, इथे फ्रेश हनी आहे. हे बघा, इथे लिटरली हनी कोम लावलं आहे आणि यातनं हनी पडतं आहे खाली. एकदम युनिक आहे, कुठेच नाही पाहिलं आहे. इकडनं फ्रेश हनी तुम्ही कलेक्ट करायचं आणि घ्यायचं, ब्रेडला लावायला. इट्स व्हेरी युनिक. नाही, आय गेस हा एक फ्रूट सेक्शन आहे. फ्रेश कट फ्रूट्स आहेत इकडे. कालसुद्धा सेम होते फ्रेश कट. आणि हा तिकडे बेकरी सेक्शन आहे, बरीच गर्दी आहे. तर मग पटकन ब्रेकफास्ट करूया आणि मग पूलला जाऊया. सो हा एकदम लहान मुलांचा पूल आहे आणि हे जे वॉर्म वॉटर आहे, गरम पाणी आहे. ते दुबईसारख्या, अबुधाबीसारख्या क्लायमेटमध्ये गरम पाण्याची खरी गरज नाही, बट तरी लहान मुलं जातात. कसं आहे पाणी? गरम आहे ना, मजा येते. मोठ्या पूलला जाऊया, चल ना. हो, इथे असं पकड आणि पाय वर घे बच्चू. तू स्विमिंग करू तुम्ही जर तुमचा सनस्क्रीन विसरला असाल तर इथे SPF 60 त्याचे सुद्धा डिस्पेन्सर्स आहेत. ही सुद्धा फॅसिलिटी केली आहे या रिसॉर्टने इथे. पण लावून बघूया जाऊन. हा त्यांचा सनस्क्रीन डिस्पेन्सर आहे. सनस्क्रीन लोशन SPF 50. सो जी लोक सनबेदिंग करतात, स्विमिंग पूलला जातात, त्यांच्यासाठी सोय केलेली आहे.
सो ऑलमोस्ट 12:30 झालेत आणि चेकआउट केलं आहे आपण. चेकआउट प्रोसेस एकदम स्मूथ होती, 1 मिनटं पण नाही लागला, खूप छान प्रोसेस होती. आता आपण निघूया. जसं मी काल म्हटलं तसं आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आता रात्री 11चं डिपार्चर आहे अबुधाबी एअरपोर्टवरून. सो मॉल आहे समोर, मरीना मॉल, तिथे टाईमपास करूया, बघूया काय आहे मॉलमध्ये. तिथेच लंच करू मोस्टली, कारण आपलं चेकआउट झालेलं आहे आता. सो आता इकडनं मॉल ॲक्च्युली वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, बट ऊन एवढं आहे, ऑलमोस्ट 35-40 डिग्री टेम्परेचर आहे. सो हॉटेलवाल्यांनी फ्री शटल्स ऑपरेट केले आहेत, बग्गीज आहेत. तर मॉलला तुम्ही इकडनं बग्गीज म्हणून जाऊ शकता. तर मी ते पकडून पटकन जाऊया मॉलला. छान स्टे होता इथे, एकदम प्रीमियम स्टे होता. मस्ट विजिट दिस हॉटेल. सो निघता अजून एक गोष्ट दिसली जी काल बंद होती, लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया. तिथे आपण जिथे काल डायन इन केलं. सो हा एक आहे त्यांचा रिक्सी किड्स क्लब म्हणून. हे स्ट्रोलर पार्किंग तुम्हाला अख्ख्या दुबई, अबुधाबी, UAEमध्ये दिसेल. हे डेडिकेटेड स्पेसिस आहेत स्ट्रोलर पार्किंगला. आता आपल्या इथे असेच कुठे पण टाकतात. ते हाताने वेव्ह करा. हा असा एरिया आहे त्यांचा लहान मुलांना खेळायला. ॲक्टिव्हिटीज आहेत, कलरिंग, पेंटिंग आणि हे प्रिटेंड प्लेज आहेत. सो एक हाऊस आहे बार्बीचं. दिस इज किचन प्रिटेंड प्ले एरिया, कुकिंग स्टेशन आणि ते त्यांचे रेस्टरूम्स आहेत लहान मुलांच्या, त्यांच्याप्रमाणे डिझाईन केलेले आहेत. हा एक प्ले झोन आहे आणि सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे तो नॅप रूम आहे. हे पहिल्यांदा बघितलं, हे कुठेच नाही पाहिलं मी. मे बी मदर्सना फीडिंगसाठी आणि लहान मुलांना झोपायला. हे बेबीजचे क्रॅडल्स आहेत, कॉट्स. सो हे खूप युनिक आहे नॅप रूम. आणि इथे आर्केड सेक्शन आहे त्यांचा. हॅलो. हा आर्केड सेक्शन आहे. ते रॉक क्लाइम्बिंग आहे, हँगआउट आहे आणि त्यांची माणसं आहेत डेडिकेटेड, ट्रेंड स्टाफ आहे जो टेक केअर करतो लहान मुलांना. आपण फक्त सोडून द्यायचं. ते पडीक आहेत लोक TV बघत. हां आलो. हा आर्केड सेक्शन आणि फुटबॉल. हो इथे प्ले स्टेशन्स आहेत टॉडलर्ससाठी. आणि हा एक बास्केटबॉल. नशीब एवढा चढून पण गेला. सो खूप छान डिझाईन केलं आहे, खूप थॉटफुल डिझाईन केलं आहे एकदम किड्स सेक्शन. सो आम्ही आता मॉलला आलो आहे आणि म्हणजे बाहेर खूप ऊन आहे, त्यामध्ये थोडा वेळ बसलो आहे. सो इथे एक छान कॉफी शॉप आहे. आय मीन UAEमध्ये कॉफी शॉप्स खूप आहेत, दुबई मॉल, अबुधाबीमध्ये, कारण त्यांची स्पेशालिटी अरेबिक कॉफी आहे. सो ही जी आहे ही सॅफ्रन लाते आहे केशरची आणि ही तिचं नाव काय? अरेबिक कॅस्करा. अरेबिक कॅस्करा म्हणजे अर्थात कॉफी बीनचे जे सालं असतात त्याच्यापासून बनली जाते. ती खूप टेस्टी आणि छान आहे. मॉल सगळे सारखेच दिसतात, काही वेगळं नाही आहे. थोडंफार बघू काही शॉपिंगला आहे का आणि पुन्हा हॉटेलला लगेज पिकअप करून एअरपोर्टला जाऊया. सो आम्ही आता एअरपोर्टला जायला निघालो आहे. हॉटेलमधनं लगेज पिकअप करू. माझा फोटो आहे.
आहे तुझा फोटो एकदम लहानपणीचा. कम कम लेट्स गो कम क्विक. गो शो युअर बोर्डिंग पास दॅट. केअरफुल होल्ड ऑन. थंडी लागते. प्लीज बंद करते त्यांना नको बोलू.